हॅलो फ्रेंड्स, तर आज भरपूर दिवसाने आपला मोठा ब्लॉग होईल का छोटा ब्लॉग होईल माहिती नाही, पण आपण चाललो आहे फिरायला. आणि फिरायला कुठे चाललो आहे ते पण नाही माहिती आहे. जस्ट सकाळी असंच उठलं आणि म्हटलं चला निघूया, म्हणून जिथे जाईल तिथे जाईल आपण, जो रस्ता भेटेल तो आपला. तर चला आता आपण बघूया कुठे जातो आहे ते. आता आपण कल्याणला पोचलेलो आहे आणि आता मयुरेश काय करतो इथे? मॅप चेक करतो. जायचंय कुठे मॅप चेक करायला? माळशेज घाटचा मॅप बघतोय आधी. पण तिथे तर रस्ता खचलाय. वडोदरा, दिल्ली. हे हा दिल्लीला जायचा रस्ता आहे, कोणाला जायचं असेल तर. फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता रस्त्याची आपल्या काय हालत आहे. आला चांगला रस्ता आला. मी तुम्हाला सांगू, आमचा ना बऱ्यापैकी मोठा पोपट झालेला आहे, कारण आम्ही पाऊस होता म्हणून आम्ही बाहेर पडलेलो फिरायला. पण इथे पाऊसच नाही आहे, पूर्ण असं ऊन पडलं आहे. तर आमचा तो एक पोपट झालेला आहे. आम्ही म्हटलेलं पाऊस असेल मस्तपैकी जाऊ फिरायला, पण आम्ही निघाल्यापासून अजिबात पाऊस लागला नाही. आम्ही रेनकोट वगैरे सगळं घेतलं, पण पावसाने आम्हाला दगा दिला. बघा, आपल्या गाडीची चेन लूज झाली आहे, तर आता आपण इथे चेन टाईट करायला थांबलोय. हो ड्रायव्हर. मस्त दोन्ही साईडला ग्रीनरी. शहराच्या जरा बाहेर मज्जा. शहराच्या बाहेर आलो खरं, पण पाऊसच नाही शहराच्या बाहेर. आता आपल्या गाडीची चेन टाईट करून झालेली आहे आणि आता आपण निघालोय आपल्या पुढच्या प्रवासाला. आणि पाऊस थोडा थोडा अशा हजेरी लावतोय. आता आपण जेवायला थांबलोय इथे हॉटेल समाधानला, आणि गर्दी पण बऱ्यापैकी आहे. ही बघा, खूप गर्दी आहे. तर आता आपण जाऊया आतमध्ये. आपली गाडी आपण इथे पार्क केली आहे आणि हे बघा, आम्ही रेनकोट आणले आहेत, पण पाऊस तर नाही आहे. हे बघा, रस्ते कसे मस्त सुकले आहेत एकदम. जेवण आलेलं आहे, तर आपण इथे चिकन लपेटा आणि मी भाकरी घेतली आहे आणि मयुरेशने चिकन लपेट्यासोबत रोटी घेतली आहे. स्टार्ट. जेवण जर तुम्ही माळशेजला जात असाल तर त्या हॉटेलमध्ये जाऊ शकता. ठीकठाक होतं, एकदम बघा, वाईट नव्हतं, चांगलं होतं. तर चला आता आपण आपल्या पुढच्या प्रवासाला निघूया. आणि हा बघा, रस्ता बघा किती पूर्ण सुकला आहे. कोण म्हणेल पावसाचे दिवस आहेत, पूर्ण असं उन्हाळ्यात रस्ता सुकतो ना, तसा पूर्ण सुका खडखडीत आहे. गर्दी बघा किती आहे, गाड्या बघा किती लागल्या. तर हा बघा, हा आपला आता पहिला स्पॉट आहे. तर मयुरेशला खाली जायचं आहे, पण मला नाही जायचं आहे. आपण वरतूनच मजा घेऊया. आणि बघा, खाली बऱ्यापैकी लोक गेली आहेत, गर्दी आहे बघा. लोक मस्तपैकी एन्जॉय करत आहेत. ही बघा, कुठेपर्यंत लोक पोचली आहेत बघा. आणि या माणसाचा जीव वर खाली होतो. मग सांग ना, तुला कोणी अडवलंय? फायनली खाली आलोय आणि याचं बघा काय चालू आहे. तर त्याला जाऊ दे पुढे पुढे, आपण आपलं हळूहळू चालूया. हे बघा, लोक मस्त की बसली आहेत. आता एवढेपर्यंतच येणार, त्याच्या पुढे मी नाही येणार.
अरे बघा ह्या माणसाचं काय चालू आहे. कुठे जायचंय तुला? इथे बसायचं सोडून त्याला तिकडे जायचंय. ते बघा त्याचं काय चाललंय. काय गरज आहे का एवढी? हा, घरात आंघोळ कर म्हटल्यावर टायमावर आंघोळ करायला नको. आणि आता इथे बाहेर येऊन पाण्यात डुबकायचंय. काय एकेकाच्या हौशी असतात ना, ते बघ. हा ये, बस झालं. हे बघा लोक कुठेपर्यंत पोचली आहेत बघा. ते बघा त्याचं काय चाललंय. आपल्याला पाण्यात बिण्यात डुबक्या नाही मारायच्या आहेत. ते बघा त्याचं काय चाललंय. काय गरज आहे काय? गरज आहे काय? नको ते करायची. ते बघा खुशी बघा त्याला किती. आता असा पूर्ण ओला फिरणार आहे. आता इथे पण गाड्या आहेत, म्हणजे इथे पण काहीतरी स्पॉट असणार आणि मग लगेच मयुरेश थांबवणार. आणि मग अशा प्रकारे आता आपली गाडी थांबलेली आहे. सगळीकडे सेमच आहे बघा. चला जाऊया. नको राहू दे. आणि वरती हे बघा किती धबधबे छोटे छोटे तुम्हाला दिसत आहेत का मला माहिती नाही आहे कॅमेऱ्यात, पण वरती असे छोटे छोटे खूप मस्त मस्त धबधबे आहेत हे बघा. आणि पूर्ण डोंगरावर असे ढग उतरले छान. मयुरेश मी ह्या धबधब्याखाली जाऊ शकते. जाऊ तो माझ्यासाठी. फायनली माळशेज घाट सुरू झालेला आहे. आणि थोडा थोडा आता पाऊस पण येतोय. मयुरेशला कुठे जायचंय? वरती जायचंय. तर हे बघा फ्रेंड्स, इथून वरती जायला आहे. तर आता आपण हळूहळू जाऊया. आणि नजारा बघू शकता काय खतरनाक आहे. एवढं मस्त वाटतंय ना, पण पाण्यात जायला भीती पण वाटते. हे बघा पोलीस काका आले आणि बरं झालं सगळ्यांना उतरवलं. ते हे बघा लोक कुठे गेली आहेत. हे बघा हे सगळ्यांना उतरवायला आलेत. हा माझा तिथे बसून फोटो. काय एकेकाचे हे आहेत बाई. थंडगार पाणी आहे. हे बघा लोक कुठे गेले. आणि हे बघा काय चाललंय लोक. अरे बस ना आता. कुठं चालला अजून तू वर? कशाला? हो तू पाऊस पडतोय ना, आणि काय वरती जायचंय? आणि कशाला तुला वरती जायचंय? पाऊस आहे ना. अरे पाय बी घसरून मोडायला होईल तिकडे. ही बाई मला कुठंच जाऊन देते. गरज आहे का? बघा किती पाऊस पडतोय आणि तरी याला अजून तिथे वरती पाण्यात जायचंय. इथे असं उभा राहा. नाही तू कुठे गेला? मस्त थंडगार पाणी आहे. इकडे बस ना. तिकडे जा ना. आता तिथून कशाला जातो? इथून आहे बघा. इथून एवढं जायला जागा आहे तर त्याला तिथे वरती चढून जायचंय. इथून जा ना. जा मग. अरे इकडून जा. इथे फोटो काढते मी. जा. आणि हा बघा खूप मोठा पाऊस आलाय. तो बघा कुठे पोहोचलाय. दिसतोय काय तुम्हाला? काय लोकांना हौशी असतात ना एके. तो बघा आला. झालं.
हा बघा किती पाऊस आला. पाऊस नाही नाही म्हणता म्हणता बराच पाऊस आलाय. आता आपण याला विचारूया. झाली आउटफिट मजा बिडो. आणि बघा आमची बाईक बिचारी भिजते. तुम्हाला सांगू फ्रेंड, मला मॅगी हा प्रकार आवडत नाही, पण मॅगीचा एवढा मस्त वास येतोय ना. हे बघा आता आपण इथे बुट्टा खाणार आहे मस्त आहे की. आणि पावसात असा गरम गरम भाजलेला बुट्टा पाहिजेच. बघा काय कर रे. हाय. ही बघा मॅगी पण आहे. तुम्हाला गरम गरम मॅगी खायची असेल, बुट्टा खायचा असेल. पाऊस इथे म्हणतात सकाळपासून चालू आहे, पण इथे वरतीच पाऊस आहे, खाली अजिबात पाऊस नव्हता. तुम्ही पण बघितलं रस्ते पूर्ण सुके सुके आहेत आणि इथे तर भरपूर पाऊस आहे. तर हा बघा आपला मस्त आहे की गरमागरम असा बुट्टा आलेला आहे. खाऊया मस्त, त्याला मसाला लिंबू लावलेला आहे. आता पाऊस आणि आता गरम गरम बुट्टा स्वर्ग सुख. पाऊस एवढा जोरात आहे, मज्जा येते मज्जा. नटते आणि थंडी पण वाजते खूप. अरे वा. फ्रेंड्स हा बघा केवढा मोठा धबधबा आहे. हा हा हा. याचा हा नाही का. काही दिसतंय, काहीच दिसत नाहीये. मज्जा येते मज्जा. बघा किती धबधबे धबधबे धबधबे. पाणी पडतो बघ. काढू ना एवढा काढू नको. मी एवढं नाही आहे ना ते. थोडंसं घे. चल मग. आम्हाला ना किती मस्ती आहे बघा, किती मस्ती. अभी आएगा ना मजा बिडो. देखो 3 2 परत पाठी फिरायचं. आला रे आला रे आला रे आला रे आला रे आला रे. आता छोटा आहे, छोटा छोटा. आता परत नको नको, आता इथे छोटा आहे बघा, छोटा छोटा. हल्लू 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 जाएगा, हल्लू हल्लू जाएगा. देखो देखो देखो, छोटा है, छोटा छोटा छोटा.
फ्रेंड्स खूप मज्जा आली. हे बघा पाठी एवढा पाऊस लागत होता आणि इथे आता पाऊस नाहीये. नाहीये म्हणजे आहे पण थोडा थोडा आहे. पण फ्रेंड्स आम्ही वडापाव खायला थांबलोय. मस्त थंडगार पाऊस आहे आणि काका आपल्यासाठी गरमागरम वडापाव काढतायत. तर एवढ्या थंडगार पावसात गरमागरम वडापाव खायची मजाच वेगळी आहे. तर आम्ही मगाशी हा स्पॉट बघून गेलेलो पण तेव्हा जेवलेलो म्हणून काय खाल्लं नव्हतं. तर आता आम्ही खाली आत येताना आता ठरवलं की वडापाव खायचा, तर म्हणून आपण थांबलोय वडापाव खायला. चट्टा नाही लागत. गरमागरम वडापाव. बघा आपले गरमागरम वडापाव आलेले. खाऊया चला. गरम आहे गरम. हात आहे ना पूर्ण असे ओले ओले झालेत आणि त्यात असा गरमागरम वडापाव. मजा. आता मस्तपैकी आपला वडापाव आणि चहा खाऊन झालेला आहे. चला आता आपण पुढच्या प्रवासाला निघूया. आता आपण कल्याणला पोचलेलो आहे आणि मस्तपैकी आता चिकन मंचाव सूप मागवलं आहे. तर आपण पूर्ण भिजलेलो आहे. मस्त जरा गरम गरम असं थंडगार पावसात ना खरं गरम सगळंच म्हणजे मजा येते. वडापावची पण मजा येते आणि आता सूप तर पिलाच पाहिजे नाही तर सर्दी होईल. गरमागरम सूप पिऊया. अशी भिजलो आहे ना पूर्ण आता सगळं ओलं ओलं झालं आहे त्याच्यामुळे सूप गरमागरम पियाच्यात वेळ नाही काढायचा. हे बघा आता आपली इथे लॉलीपॉप आलेले आहेत आणि याने खायला पण सुरुवात केली आहे. हॅलो फ्रेंड्स, तर फायनली आता आम्ही घरी आलेलो आहे आणि मस्तपैकी आता फ्रेश झालो आहे. बघा आंघोळ वगैरे केली आहे आणि मजा आली. मजा तर आली पण भीमाशंकरला जशी हालत झालेली ना तशीच जरा हालत झाली आहे. जरा पाय बी दुखतायत जरा. मजा आली. असं तुम्ही पण अचानक भयानक प्लॅन करा आणि जरा निसर्गाच्या सानिध्यात फिरून या. हा खरं तर आमचा अचानक झालेला प्लॅन होता. आम्ही सकाळी कायच ठरवलं नव्हतं. नाही मीच म्हटलं कुठेतरी जाऊया फिरायला. तर मग असंच ठरवलं मग माळशेजला जायचं ठरलं आमचं. मग नंतर याने स्टेटसला एकाच्या बघितलं तर तिथे काहीतरी रस्ता खचलेला म्हणून मग माळशेज कॅन्सल झालं. मग जायचं कुठे असं ठरलेलं. मग तरी मग म्हटलं चला कपडे घालूया आणि निघूया, जिथे रस्ता भेटेल तिथे जाऊ. मग शेवटी पेट्रोल भरलं आणि मग माळशेजलाच गेलो. तर तो रस्ता पुढे खचलेला होता पण बाकी बऱ्यापैकी आम्ही फिरून आलो. बऱ्यापैकी तुम्ही जाऊ शकता. हां बऱ्यापैकी असे स्पॉट वगैरे कवर केले तर मजा आली. आज मस्त एक असा अचानक झालेला प्लॅन होता आणि अचानक झालेले प्लॅनच खरं तर सक्सेस होतात. नाहीतर जर आम्ही काल ठरवलं असतं की आपण उद्या कुठेतरी जाऊया आणि मग हे करूया ते करूया मध्ये पाऊस येतं काय नाही येतं काय हे बघत आम्ही घरातच बसलो होतो. तर तुम्ही पण असे प्लॅन करत राहा, मजा येते. तर भेटूया आपण पुढच्या नवीन व्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.